सप्लाय चेन अटॅक बऱ्याचदा वापरला जाणारा अटॅक आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप कॉमन अटॅक आहे. तर एका मिनिटात बघू. तर सप्लाय चेन अटॅकमध्ये बेसिकली काय घडतं, हॅकर हा कोणत्याही कंपनीला टार्गेट नाही करता, तो त्या कंपनीच्या दुसऱ्या ज्या कंपनीकडनं त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड होते, म्हणजे फिजिकली आणि सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघी पद्धतीने जी सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड होते, जी सेल्स प्रोव्हाइड होते, त्या कंपनीला तो टार्गेट करतो हॅकर. म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये घडतं काय की तो त्या दुसऱ्या कंपनीला त्यांच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर थ्रू त्या कंपनीमध्ये एंटर होतो कम्प्युटर सिस्टममध्ये. म्हणजे तो हार्डवेअरली थ्रू एखादा मलिशियस कोड इंजेक्ट करून देतो, त्या सॉफ्टवेअर थ्रू त्या कंपनीचा डाटा क्रॅक करतो आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीला हॅक करतो. आपण त्याला म्हणतो सप्लाय चेन अटॅक. की ह्या अटॅकमुळे बऱ्याचदा कंपनीमध्ये खूप लॉसेस होतात, कारण की हा कोणताही डाटा घेतो दुसऱ्या कंपनीचा हॅकर आणि तो डाटा बाहेर डार्क वेबवर विकून देतो. त्याच्यामुळे